आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय दाशू एवढ्या घाईत बोलवलं? ठीक आहे ना सगळं? काही ठीक नाही मांजा। काय झालं? अरे जी डील कॅन्सल झाली ना, माझ्या कानावर आलं ते। फार टेन्शन आलं यार मांजा। माझ्या कंपनीत एम्प्लॉईज ना सुद्धा सगळे खूप कन्फ्युज्ड आहेत, काय करायचं कोणाला कळत नाहीये। आणि हे असं काहीतरी खूप मोठा डिसिजन एक घेतलं ना की सगळंच बदलतं कंपनीत, माइंडसेट बदलतो लोकांचा। मी काय म्हणतो आशू, तू नको लोड घेऊ ना। म्हणजे बघ, एक डील गेली मला मान्य आहे, पण डील येत राहतील भाई। तेवढं सोपं नसतं रे ते। कंपनी माझ्या एकट्याची थोडी आहे। मी हा डिसिजन घेतला पण त्याची गरजही होती, पण सिच्युएशनच तशी होती। तो सीईओ ऐकून घ्यायला तयार नव्हता। तो शिवाला तिचं क्रेडिट देत नव्हता आणि प्लस त्याला असं वाटत होतं की शिवाला काहीतरी मेंटल प्रॉब्लेम। असं कसं? ओके ऐक, म्हणजे तू जो काही निर्णय घेतलाय तो शिवासाठी घेतलायस ना? अर्थात। मग झालं तर भाई, हे बघ तू काही चुकीचं केलं नाही हे तुलाही माहिती। आणि आशू हे बघ, जो काही प्रॉब्लेम झालाय, डील गेली, तर आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, तू सगळं परत नव्याने उभं करशील। पण भाई खरं सांगू का, मला आत्ता तुझं खूप कौतुक वाटतं। म्हणजे तू हा जो काही स्टँड घेतलाय तो शिवासाठी घेतलाय, त्याचे परिणाम काय होतील हे माहीत असताना देखील। ते ठीक आहे रे, पण कंपनीचं टेन्शन आलंय मला। अरे आशू नको लोड घेऊ भाई। हे बघ, जे तुझं आहे ना ते तुझ्याकडेच येणार आणि वेळ हे सगळ्यावर उत्तर आहे। मेहनत तू नेहमीच करतोस, अजून मेहनत कर भाई। आणि मला काय वाटतं माहिती आशू, समजा भाऊ जेव्हा कंपनी सांभाळायचे तेव्हा अशी परिस्थिती आली असती तर भाऊंनी काय केलं असतं? असा भाऊंसारखा विचार कर आणि तसेच निर्णय घे, सगळं नीट होईल। मला रे शिवालाही मदत करायची ह्या सगळ्यात। करेक्ट। आता कसं बोललास भावा? बघ, बिझनेस डील हे होत राहतील, पण आता सध्या शिवाची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे, तर तू त्याकडे लक्ष दे। कळतंय ना? कळते कळत। ओ फ्रेश होणार भावा सगळ्यांनी। हा चल, आता मी आलोच आहे, तर मस्त कॉफी पिऊ। कॉफी पिऊ? मलाही तरतरी येईल, चला। तुलाही तरतरी येईल। चाल चला सुधरा। चला। पैसे तू द्यायचे ना? देतो। हे बघ, मला काही कळत नाही, त्याच्यामुळे मी काही तुला कसली मदत करू शकत नाही। भैयाजी असं काय करतेस? मला चंदनला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण त्यांच्यात खरंच काहीतरी असेल तर मी मध्ये येणार नाही। म्हणजे तुला वाईट नाही वाटणार? नाही। अगं, ती दोघंही एकत्र आली आणि आम्ही त्यासनी मान्यता दिली तर तुला वाईट नाही वाटणार? नाही। लगीन झालं त्यांचं तरी नाही वाईट वाटणार? भैयाजी मुद्दाम करतेस का? अर्थात वाईट वाटेल, पण वाईट वाटून काय अर्थ? माझ्याकडे हक्कच राहिला नाहीये त्याला काही बोलायचा, त्याच्यावर चिडायचा, रागवायचा। त्याच्या कठीण परिस्थितीत ती मुलगी त्याच्या सोबत होती, आता मी काय बोलणार? पण मला बाई काय माहिती नाही, आधीच सांगून ठेवते तुला, आपल्याला काय बी माहित नाही, होय का नाही वंदे? ए बाई, हे बघ, माझ्याकडे बघू नकोस। तू स्वतःच एकदा विचार कर ना, नाहीतर तू असं करता, तूच विचारून बघ त्यांना। अगं असं कसं? ती मुलगी रोज इथे येते, तुम्ही रोज तिला भेटता, काही तर कळत असेल ना चंदन मध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी आहे का नाही? अगं असं कसं कळणार? आणि हे बघ, तुला एक सांगू, चंदन तिच्या बरोबर असतोय का नाही तेव्हा नेहमी खुशच असतोय ती, पण म्हणून काही एवढ्यावरनं बाकीचं काही ठरवता येत नाही ग, काही वेगळे अर्थ नाही काढता येत बाई आम्हासनी। हा, आता तुला एवढं जर वाटत असेल का नाही तर तिला जाऊन विचार की तुमचं दोघांचं काय आहे काय म्हणून। नाही, आई बरोबर बोलतात, तूच विचार एकदा त्यांना। हो, हा ठीक आहे। हे असं असतंय, समजा कठीण आहे। आई खरंच चंदन खुश असतो?
अगे चंदनपेक्षा आपण दोघी खुश असतोय हम्म. होय का नाही मग काय सुहासराव तुम्ही अहो माझं आधीच ऐकलं असतात तर तुम्हाला एवढा त्रास झाला नसता. आता कसा आला तिथे ते जरा चूकच झाली माझी. जाऊ द्या हो. काही हरकत नाही. तुम्ही आता मला पैसे दिले की परत मी तुम्हाला त्रास देणार नाही. हो नाही, पण असं म्हणून तुम्ही परत कॉल केलात तर सांगता येत नाही. गरीब पण आपला काही भरोसा नाही बाबा. बरं लय झाली कॉमेडी. द्या पैसे द्या. हा हा बरं माझं काय म्हणणं आहे, तुला इथे फार कोणी ओळखत नाही, मला ओळखतात. म्हणजे समाजात मला जरा मान आहे. हा आपल्याला जर इथे कोणी बघितलं ना तर दोघंही आत जाऊ. करेक्ट. आपण थोडं इथे आत जाऊन मी तुला पैसे देतो. अरे इथं पण कोणी नाहीये. बरं चला कुठे जायचं चला तिथे. चला. देतो ना. तुझ्यासारख्या माणसांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना लायकी विसरता. तुम्हाला काय वाटतं आता खजाना हाताला लागलाय ना मग घ्या हवा तेवढा हात मारून. नाही पण हा तुझा प्रॉब्लेम नाही आहे, तुझ्या गरिबीचा प्रॉब्लेम आहे. चला विचारच तसे तुमचे. हाय लय बोलतोयस. लायकीत राहा लायकीत. राहतो. चल हे पैसे घे आणि निघ ना. मलाही तुझ्याशी फार बोलायची इच्छा नाही आहे. मला पण पैशांची गरज आहे म्हणून जा. माफ केलं तुला. मोजायचं नाही का? मोजून घे बाबा. अरे हा तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाचा भरोसा काय. मी असं पण तुला परत बोलवायचं नाही मला. नीट मोजा. काय रे पैसे काय वर घेऊन जाणार आहे का? हा दे चल.